स्वागतम सुस्वागतम सादर करीत आहोत सा निर्मित जादूची पेटी. मला एक बेसिक प्रश्न सत्तू असा पडलाय की आपण एक मार्केटमधनं 50-50 हजाराचा कीबोर्ड आणल्यानंतर वरती बटन दाबल्यानंतर वाद्य जर निवडून मिळत असेल तर कीबोर्ड वाजवण्यात नक्की स्किल काय, म्हणजे वाजवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? अगदी थोडक्यात सांगतो. तू सांगितल्याप्रमाणे असं 50-50 हजाराचा कीबोर्ड बाजारात आणल्यानंतर सगळं बटन दाबलं की साऊंड वाजतो असं खरं म्हणजे होत नाही. मुळात त्या सिंथेसायझर वादकाचं काम काय असतं तर अनेक अशी गाणी आहेत ज्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त वाद्यमेळ आपण बघतो. तर ही सगळी 100पेक्षा जास्त वादक मंडळी प्रत्येक वेळेला रंगमंचावरती आणणं शक्य नसतं आणि म्हणून त्याच्यासाठी सिंथेसायझर एक उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. असं काही नाही आहे की कुठल्याही अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंटला कधीच सिंथेसायझर रिप्लेस करू शकेल, तसं नाही. पण त्यातल्या त्यात त्या सिंथेसायझर प्लेअरनी प्रयत्न असा करायचा असतो की आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहे की पेटी जर आपण घेतली तर 3.25-3.5 सप्तकांची पेटी असते. एका वेळेला त्याच्यावरती किती सूर वाजू शकतात तर 10च्या 10 बोटांनी आपण 10 सूर वाजवू शकतो. बासरीसारख्या वाद्यावरती काय होऊ शकतं तर एका वेळेला आपण एकच सूर वाजवू शकतो. असं प्रत्येक वाद्याचा थोडासा अभ्यास करून त्याची रेंज काय आहे, त्याच्यात किती सप्तकं वाजतात, मिंड निघते का नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते साऊंड ना आधी बनवावे लागतात. आणि वन लाईनर त्याचं उत्तर असं आहे की सिंथेसायझरवरती सिंथेसायझर वाजवायचा नाही. पण मग ह्याच्यात भारतीय वाद्य विशेष करून वाजवणं जास्ती कठीण आहे का? हो आहे. आपण एक असं उदाहरण घेऊया. अगदी पूर्णपणे भारतीय वाद्य आहे, अगदी आर्त असं गाणं आहे आणि ते आर्त गाणं त्याचे भाव तसे येण्यासाठी त्याचे जे म्युझिक पीसेस आहेत ते देखील तसेच आर्त आहेत. आपण बघूया या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटमधनं आपण ते किती टक्के साध्य करू शकतो.
अपेक्षा वाढत जात आहेत. हा तुझा कॉम्बिनेशन मधला साऊंड होता. आपण अगदी प्युअर सितारेचा साऊंड ऐकूया का? हं? क्या बात आहे, वा वा. क्या बात आहे, वा वा. क्या बात आहे, वा 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 वा. मंडळी, मला सांगायला अतिशय आनंद होतो अशी एक गोष्ट की सत्यजितला रोलँड कंपनीनी सगळ्या इंडियन